तो गाईज वेलकम बॅक टू द ब्लॉग. आपण आज जाणार आहे डॉमिनोजला, कारण आज रक्षाबंधन आणि आपल्या एका भावाचा पण आज वाढदिवस आहे, म्हणजेच की माझ्या मामाच्या पोरग्याचा आज वाढदिवस आहे. तुम्ही बघू शकता आता मी फार्म हाऊसवर आहे. हे तुम्ही बघू शकता, हे आपलं फार्म हाऊस आहे गावाकडचे. ठीक आहे, तर आपण आज हेरवाडमध्ये आहे आणि इथून जाणार आहे आपण इचलकरंजीला. तर स्ट्रेट फॉरवर्ड आपण आता ब्लॉग चालू करूया आणि माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण आता जाऊया इचलकरंजीला आणि करूया थोडं एन्जॉय आपल्या भावंडांसोबत. खूप दिवसांनी मी आलो आहे मामाच्या गावी, कारण कॉलेजमुळे ते आपल्याला इकडे यायला जमत नाही. तर होप आजचा दिवस खूप चांगला राहील आणि आपण खूप एन्जॉय करू आणि तुम्हाला पण चांगला कॉन्टेंट बघायला मिळेल. तर आता आपण निघालो हेरवाडवरून. आता क्विक इंट्रोडक्शन, सर्वेश, गोल्या, शुभ्रा आणि बर्थडे बॉय आपला अनुज. तर आपण आता सगळी चाललोय. ही माझी सगळी मामाची पोरं आहेत आणि अजून 2 बहिणी आहेत, त्या आता जयसिंगपूरवरून इचलकरंजीमध्ये येणार. त्यांना आपण तिथं पिकअप करूया आणि मग त्यापुढे आपण जाऊया डॉमिनोजला. होय ना? आज आपण डॉमिनोजला का चाललोय? पिझ्झा खायला चाललोय आपण, होय की नाही? मग बोल्या, तू काय खाणार? पिझ्झा कोणता खाणार तू? बर्गर खाणार. तू बर्गर खाणार. शुभ्रा तू काय खाणार? चीज पिझ्झा खाणार. बर, तुम्ही सगळ्यात मोठा पिझ्झा केवढा बघितलाय? 6 in 1 बघितलाय? कधी खाल्ला असा? खाल्ला नाही, बघितलाय. कुठं बघितलाय? टीव्हीत बघितलाय. आणि खरं बघितला तर कसं करणार मग? बघणार काय खरोखर मध्ये? हे पण कर. ठीक आहे, तर आपण आता पूर्वाला आणि श्रावणीला इचलकरंजीमध्ये पिकअप करूया आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया. होय ना गोल्या? मग गोल्या तू किती वेळा आहेस आता सांग सगळ्यांना. आणि अनुष तू किती वेळा आहेस? आणि शुभ्रा किती वेळा आहे? 6वी. शुभ्रा 6वीला आहे. शुभ्रा लय हुशार आहे. शुभ्राचा राज्यात कितवा क्रमांक आलाय शुभ्रा? 77वा क्रमांक आलाय राज्यात शुभ्राचा स्कॉलरशिप मध्ये. होय ना शुभ्रा? आणि इतर डिस्ट्रिक्ट मध्ये किती आला? जिल्ह्यात सॉरी काय तालुक्यात कितवा आला? 5वा. तालुक्यात 5वा क्रमांक आलाय. ठीक आहे, तंबाखू कसा माळायचा? बोला तंबाखू कसा माळायचा दाखव जरा. खिशातनं तंबाखू काढायचं, असं घ्यायचं, डब्बा डब्बा करायचं, परत असं करायचं, परत मग असं 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 परत असं आणि ते दात दाखव जरा पुढची. तू काय कसं? ते दात कशामुळे पडल्यात माहित आहे काय? हे दात कशामुळे पडल्यात तुझी? तंबाखू खाऊन. तंबाखू याद कर रे. याद नाही रे, वेट करते. तर आता आपण इचलकरंजी मध्ये पोहोचलोय. सर्व गेला, गॉगल गेला. ते इचलकरंजी मधलं खूप फेमस आपण म्हणू शकतो की बॉयज ॲक्सेसरीज इथे मिळतात, जसे की कॅप्स, गॉगल्स ते मिळतात. इथं खूप चांगला आहे. मग पूर्वा आत्ता निघाली जयसिंगपूरवरून. आपण ऑलरेडी पोहोचलोय. आता काय करायचं, वाट बघत बसायला तिची. काहीतरी खात बसूया. काय खाणार आहेस तू? काय खाणार आहेस बर्थडे बॉय? आईस्क्रीम. अरे सरस झाल्या. त्यांच्या आई बाबांनी सांगून पाठवले आहेत की काही थंडगार यांना खायला घालायचं नाही. कोका कोला थंड नसते, मग उकडून द्यायला पाहिजे तुला. काय झालं गोल्या? गोल्या काय झालं? ताप आलाय? दाबालाय? काय दाबालाय? मार त्याला. आता इचलकरंजी मध्ये पोहोचलो. तुम्ही तर बघू शकता आपली जी महाराजांची प्रतिमा आहे, ज्याला आपण इचलकरंजीकर किंवा पूर्ण महाराष्ट्रातले लोक म्हणतो, शिवतीर्थ म्हणून खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात आपल्या. तर आपण बघू शकता आपल्या समोरच तो नजारा आपल्याला बघायला मिळतोय. कारण आपलं जे पण काही आहे ते फक्त शिवाजी महाराजांच्यामुळे. हे म्हणण्यात मला 1% काही वाईट वाटत नाही, म्हणण्यापेक्षा काही मला काही डाऊट नाही. कारण आपलं सर्वस्वच म्हणजे आपले महाराज होते आणि आपण बघू शकता यांची इथं उत्तम अशी प्रतिमा इथं बघायला भेटते. ठीक आहे, तर आपण आता स्टँडवर आलेलो आहे. स्टँडवर आपण थोडं वाट बघू त्यांच्यासाठी. ते पण येत आहेत जयसिंगपूरवरून. ठीक आहे, तर आपण थोड्या वेळात कंटिन्यू करू आपला ब्लॉग. तुम्हाला मी देणार, ते प्रेमाने देणार. त्याचं हर किंमत भरपूर आहे, पण तुझी काय देईल ते तुम्हाला मिळणार. तुम्ही नाश्ता केलाय का सांगा? कोल्हापूरला निघाली महालक्ष्मीला. कोल्हापूरला निघाला महालक्ष्मीला.
सपला की विषय आमच्याकडे नाही महालक्ष्मीला द्या चालते ओके तुमचं नाव राजाच आहे राजा राजा ललकारी मनानं राजा पाहिजे नावानं राजा चालत नाही दयान बाबा हा. ना उद्या उद्याच्या जय श्रीराम जय श्रीराम राम लखन मानकेश्वर आणि हम फिल्म में काम करते हैं तो राज है तो राम लखन धन्यवाद मामा शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चोरे द्या आता वाट बघून बघून कंटाळा आलाय आणि ऑलरेडी आता पूर्वा आलेली आहे पूर्वा आणि श्रावणी आलेल्या आहेत त्याच्यानंतर आता आपण निघणार आहे हेनी दोघं कसं जातील बे शेंबड्या तू जा माग तू आणि बोला जावा पूर्वा इथं बसेल की नाही श्रावण्या पुढे ये तू आणि गोल्या तू पुढे मांडीवर ये इथं गोल्या तू पुढे पुढे श्रावणी पुढे ये तू माग नको माग जोजूची केस पडल्यात चप्पल ए कुठल्या क्लासला जाणार होतीस का शेंबडे शेंबडा जाऊन आले मी का क्लासला का जातेस तू अभ्यास करून कोण मोठं झाले सांग आम्ही श्रावणी काल श्रावणीचा बर्थडे होता पूर्वा श्रावणी चला आता आपण निघूया आपल्या डेस्टिनेशन कडे पिझ्झा खायला तर आपण आता पोहोचलोय फॉर्च्यूनला कुठाईस बोल्या हे आपले सगळे मामाकडचे पाहुणे आहेत भाऊ बहीण तर आता आपण जाऊ आणि मग बघू बेसिकली यांना सगळ्यांना पिझ्झा खायचा होता यांच्या गावापासून इचलकरंजी एक 14 to 15 किलोमीटर्स आहे मग ते डिले यायचं पॉसिबल नसते मग कधी पण आपण मामाच्या गावी जाऊ त्यावेळी असं थोडं फिरत असतो तर आपण आता जाऊ डॉमिनोजला यांना माहीत नाही की 6-in-1 पिझ्झा कसा असतो अजून आपण त्यांना 6-in-1 पिझ्झा जो आपण बेंगलोरमध्ये खाल्लेला तो दाखवू आणि डेफिनेटली त्यांचं रिॲक्शन घेऊ याच्यावर तिने म्हणालेत की ज्याचा बड्डे आहे त्यांना पिझ्झा द्यायला पाहिजे मग तू द्यायला पाहिजेस की अशा प्रकारे आपण पिझ्झा खायला पिक्चर बघायला जायचं आहे कोणता बघणार आहेस तू पिक्चर तू स्पायडरमॅन बघतोस बड्डे व्हायचं ऐकायचं असते आपण बड्डे व्हाय तू बड्डे बॉयस मग काय काय करायचं आहे आपण सांगायचं चिकन खायचं आहे चिकन खायचं आहे बस श्रावण चालू आहे 65 खायचं आहे श्रावण चालू आहे त्यामुळं आम्हाला काय जमणार नाही हां त्यामुळे खूप मन भरून पिझ्झा खायचा आहे खूप मन करून पिझ्झा खायचा आहे बरं चालेल आपण आता ऑर्डर देऊया आणि मग बघूया पुढं काय करायचं आहे ठीक आहे काय खाणार आहे व्हेज का नॉन व्हेज का नॉन व्हेज तुला चिकन आवडते की श्रावण चालू आहे श्रावण म्हणजे काय असं सांग पहिला मंडे छान थँक्यू म्हण त्याला थँक्यू म्हण तुझं पाय कुठे मग केक आपण हे केलं काल कट केलं मग त्यात पण अंडी असू शकते असू शकतेस की मग ते पण श्रावण मोडल्यासारखं झालं श्रावण मोडलायस की आपण सगळ्या बड्डे बॉय केक मध्ये अंडी हवार यू तू पैसे आणलायस ना तुझ्या पैशावर आम्ही आलो एवढी सगळी नाहीतर भांडे घालायला बसायला लागला मला झोप आल्या आता आपला पिझ्झा आलाय बड्डे बॉय एक्स बड्डे गर्ल काल तिचा बड्डे होता तर आता पण या पिझ्झाची अनबॉक्सिंग कोण करणार आहे नाही गोल्या करणार आहे फक्त गोल्या ते नाही ते करू नको थांब हा म्हटलं ते करू नको थांब गोल्या 1 मिनटं थांब गोल्या तुला ओपन करून 1 2 3 गोल्या केवढा मोठा पिझ्झा आहे तो मोठा पिझ्झा आहे होय आणि हे ठीक आहे शॉर्ट मिल्स आहेत त्याचा काही नाही सो ते छोटे असतात गोल्या पिझ्झा कसा आहे भारी आहे कसं खायचं असते पिझ्झा दाखव तो चलो आपलं इथलं आता काम आवरलंय मस्त सगळ्या बच्चे पार्टीचं पोट भरलंय 1 नंबर आता आपल्याला निघायला पाहिजे इथून कारण परत आपल्याला निपाणीला जायचं आहे आता
लेट्स सी किती वेळ लागेल इथून निघायला. एस्टिमेटेडली तर पूर्वाला सोडायचं नसेल जयसिंगपूरला तर आपण लवकर इथून निघू. त्याच्यानंतर परत मग आपण आजी आजोबांना भेटून मग परत मग आपण निपाणीला निघूया आता.